या या येस यायचंय 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 पुढे यायचंय. आपण बघूया ना, तुम्ही नका ठरवू तुमचं छोटं आहे की मोठं आहे. लांब मंगळसूत्र गळ्यात कोणाच्या आहे तिने पुढे यायचंय, त्या महिलांनी पुढे यायचंय. एकच असेल तर मग एकच बक्षीस आहे याला, म्हणून सांगते मी. आता एकट्याच? अरे वा, आहे कॉम्पिटिशन आहे. अजून कोण आहे? अजून कोण आहे? मी नाही आहे त्याच्यात. हा, अजून कोणी आहे? अजून आहे कोणीतरी? बरं नाही दिसत आहे. येस ताई, या पुढे या पुढे. अजून तुमच्या गळ्यातलं मंगळसूत्र का कोपऱ्यात का? या पुढे या बाळाला घेऊन या, हरकत नाही. येस राहू द्या. व्हेरी नाईस. अजून कोण आहे? कोणी है? कोई और कोई है ज्यांना वाटतंय की माझं मंगळसूत्र असं लांब लचक आहे? नाही? बर. आता आपण जज शोधतोय. जज शोधते मी. जज गॉट इट. मिळाले जज. काका इथे बसले आहेत. काका आपले जज आहेत. बरं, तिथे उभे आहेत ज्या महिला, त्यांच्या कोणाच्या गळ्यात जास्त लांब मंगळसूत्र आहे हे तुम्ही मला सांगणार आहात. थोडस काकांना दिसेल असं व्यवस्थित या अशा लाईन मध्ये. येस, 5 जणी होत्या. हे दादा जरा 1 सेकंड वाजलं. हा काका दिसतंय? हे काका आता जजिंग करणार आहे कोणाच्या गळ्यात लांब मंगळसूत्र आहे. काकांनी इथे रिझल्ट सांगितलेला आहे. रिझल्ट सगळ्यांनाच माहिती असेल, बरोबर? कोणाच्या गळ्यात? येस. सो एकदा जोरात टाळ्या. काही बक्षीस प्रणाली ताईकडून घ्यायचा, मला माहिती नाही. पण इथे तुम्ही आलात त्याबद्दल एकदा तुमच्या सर्वांचं कौतुक. आणि 1 मिनिट, इथून जायचं नाहीये. तुम्ही तुमचं नाव आणि बाळाच्या तुम्ही मावशी, आजी, काकी कोण लागता हे सांगून आजच्या या दिवसाचे त्यांना आशीर्वाद द्यायचे आणि जायचे. माझे नाव आशा यशवंत गोपाळे. मी बाळाची आजी आहे. तुम्ही दोघं असेच खूप सगळा करा. सुनीता संदीप शिंदे. माझं नाव श्वेता जाधव आहे. मग तुम्हाला बाळासाठी काहीतरी तयारी केली असेल? 2 महिने आहेत हा, व्यवस्थित तयारी द्या. बारशाला आम्हालाच बोलवा. अच्छा, आजच्या विनर हे छोटाशी बाबू, त्याची मम्मी इथे आहे, तर त्यांना आपण आता माहिती देतोय. माझे नाव विद्या ज्ञानेश्वर आहे. मी बाळाची आत्या आहे. बारशाला चला, या विनर आहेत, यांना गिफ्ट द्यायचं. हा प्रणाली ताई, चला. आपला हा वेळ थोडासा आपण मॅनेज करत होतो, तर इथे बहुतेक वोटिंग आलेलं आहे. आणि अरे वा, पिंक जास्त वाटतायत ना? पिंक जास्त दिसतायत ना? दिसतंय का सगळ्यांना वोटिंग होल? ते पिंक कलर मला जास्त दिसतोय. म्हणजे मुलीला प्रमोट करणारे हात बरेच आहेत. तर इथे आता मुलगा मुलगी ओळखण्याचा खेळ आपण सुरू करणार आहोत. सर्वांना एक विनंती आहे की हा खेळ आपल्याला खेळायचा आहे. ज्या क्षणाची आपण इतकी आतुरतेने वाट पाहतोय तो क्षण आलेला आहे. मुलगा मुलगी ओळखणे हा खेळ म्हणूनच घ्या. हा सिरियसली कोणीही कृपया घेऊ नका, कारण हा फक्त एंटरटेनमेंट म्हणून आपण खेळत असतो.